कमेंट्स पढ़ के डाला मैंने भी डाला हाई. Now this is a new flavor I will like to tell you. This is called a Orange Belgium. Orange Belgium will always go with chocolate. White sponge के साथ ये इतना मजा नहीं देगा. So this is by Apura. Orange Belgium we are making. Yes, with आपण काय करायचं गनाश घालतो ना तर ते डच केक झाला आणि हे तू घातलंस ना ऑरेंज चॉकलेटचा फ्लेवर येतो तो right. टेस्ट बेल्जियम वाला. वो vegan है. That's vegan. पण गनाश घालतो ना तर गनाशच्या जागी हे डाला तो और कुछ डालने का जरूरत नहीं था ऑरेंज एंड चॉकलेट मिक्स. Yes. Because orange will go with chocolate. All the berries like blueberry, berry, all the berries will go with chocolate and orange. तो ये already orange chocolate है. This won't go with white sponge. आणि मग ह्याचं नॉर्मल केक टाइप्स करू शकतो. Yeah, जसं तू डचचा केक बनवते सेम. उधर बंद कर वॉल्यूम बंद कर वॉल्यूम. कुठे चालू आहे हे ना मध्ये ठेव. That's it. सांगितलं होतं असं स्प्रेड करायचं सगळं. Yes. एकच इथून स्टार्ट कर. वा वा मला परत शिकायला मिळते. आणि आता ह्याच्यामध्ये गनाश कसं पसरवायचं थोडं जाड झालं का? This is a dome shape. आता कसं करणार सांग काय करणार हे तू कसं ओके हे आहे ना व्हिडिओ इज ओरिजिनल टाइनी फोटो. येस हे एवढं हे आणि आता कसं करणार पहिले साइड So good, my God. देखो एक बार सिखाया तो सीख गई ना. हॅलो मॅम, हॅलो जुई मॅम, मी Hello. तुमची मराठी सिरियल पुढचं पाऊल बघितली आहे. थँक्यू सो मच. परत रिपीट लागते बघत राहा. साईडने लावायचं आणि मग त्याच्यानंतर वरती टाकायचं. देखो हमने एक बार सिखाया. कीपिंग द हँड स्ट्रेट. ये सगळे डायलॉग्स पाहिजे. मी खूप अटेंड केली कारण दॅट वॉज मी असं समजलं होतं की सी मला एक दिवसात शिकायला मिळणार आहे. सो मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देणार आणि शिकून घेणार जेवढं शिकता येईल. मॅम यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. ॲज ऑलवेज. तू ओके. व्हेरी गुड. आता काय करा येस गुड व्हेरी गुड. मजा वाटते करा दिवसानंतर. मला हे खूप आवडतं मॅम. मी रोज घरी जेवण करते सगळं. मला किचनमध्ये राहायला खूप आवडतं. व्हेरी मला खूप आवडतात ह्या सगळ्या गोष्टी. तू तर एकटीच राहते इथे. आणि कर्जतला कुठे राहते? कर्जत तर माझं गाव आहे. आय नो. कर्जतला विठ्ठलनगरमध्ये राहते मी आता सगळ्या. बिग बॉस मराठीचं गेम पण छान होतं. हो गेम छान होता. मी खेळले नाही ती दुसरी गोष्ट. सब लोग देखो. आणि मला पहिले वाटलं होतं क्लासमध्ये आल्यावर की लोकांना काहीतरी येत असतं ना. ते शिकून आलेले असतात. सो मी एक वीक आधी क्लासच्या घरामध्ये एक छोटासा गणाचा केक बनवून बघितला
की कसं आहे काय जमतंय ना ॲटलिस्ट की त्यांनी जे काय सांगतील ते कळायला तर पाहिजे. सो मी तसं शिकून म्हणजे घरच्या घरी ट्राय करून बघितलं की काहीतरी येतंय ना, म्हटलं ठीक आहे मग आले, नाहीतर मला काही कळलं नसतं कारण नावं वगैरे एवढी वेगवेगळी असतात काही काही गोष्टींची. You are so cute, ma'am. You are so cute. She is very sweet. आणि मॅमची मुलगी पण इतक्या छान छान डिश बनवत असते. तू बघते? मी फॉलोअर आहे तिची अच्छा Instagram वर. Instagram, okay. आता ती चालली आहे शिकायला प्रोफेशनल. हे बघ क्रीम ड्राय झालंय बिकॉज चॉकलेट डालने के बाद हां. आणि हे पण कधी करशील वेन एव्हर यू डू ना हे बघ हे पेटून घे. आणि याच्यामध्ये हां थोडंसं कर हे बघ इथे नाही पेटूशी. आता घे ना दो हीरोइंस एक साथ. प्लीज. असं केलंच ना व्हॉट यू डू. व्हॉइसचे प्रॉब्लेम होते, प्लीज काहीतरी करा मॉनिटर. अविनाश एक्सटेन्शन नाही. आता हे सरळ आहे ना तुझं, हे सरळ नाही झालं पाहिजे. हे स्लीपिंग पोझिशनमध्ये ठेवलं आणि स्लीपिंगमध्येच ठेवलं म्हणजे हेच फक्त टच झालं पाहिजे. ये तो आप लोगों को सबको मालूम है ना. मग ते प्लेन आणि नंतर तुला पाहिजे तर ट्रायंगल करायचं. सेम ट्रायंगल पण स्लीपिंग पोझिशन तसंच केलं. हे आता हे खडबडा नाही तुला तर हे खडबडा म्हणा म्हणजे तू हे खडबडायचं इथे टच करायचं. हे आहे खबरला. हे नाही आता हे सरळ कर. असं काय नाही. हे ना वरचं ना. हे हातात घे. हे हातात घेतलं घेतलं वाईप करायचं असं. छोटे छोटे नाही छोटे छोटे असं असं. See, so nice. वॉइस नहीं है, काफ़ी लोग बोल रहे हैं. कारण मी बोलत नाहीये काही. ठीक आहे. काय तू करणार याच्यावर? काय करायचं. Anything, N1. हां ते तर फेवरेट आहे. शिकाऊ लोकांचं फेवरेट असतं हे. So you can take a color. You want color? हां कुठल्या कलरने? हाँ You can even put ganache. थांब आपण ना कलरपेक्षा Ganache. ब्राऊनचं इफेक्ट जास्त छान वाटेल. तो वन साइड नको कारण हे ब्राऊन कलर येतो. वाईप करून घे. बेसवर कसा काढायचा? का आधी ह्याच्यावर घ्यायचा का? कसा काढायचा काढू? बेस घ्या. आधी सांगितलं नाईफ इन्सर्ट करून टाकायचा खाली. शी रिमेंबर्स एवरीथिंग. थेरेटिकली सब याद है. वेरी नाइस. परफेक्ट. वाओ.
Excellent. This is very good. Too good. देखा तुम लोगों ने, मोटिवेट हो जाओ. Perfect student. Perfect student ना. Sticker में click करो. With this nozzle clean always. या nozzle है 46 ते number. जे शेलवाला हां. आयसिंगचा ग्लास राहिलाय ना. हो. क्या कमेंट्स आ रहे हैं? कितने लोग लाइव हैं? 689. Hope you all are enjoying Jui's cake here. And Jui ने केक सिखाया है आप लोगों को. सिकाया. पूर्ण काढायचं. मिक्स का होत नाही. AC. मॅम आणि बाय द वे मी हा जो लास्ट क्रिसमस गेला तेव्हा एकटीनेच 8 ऑर्डर्स एका दिवसात केल्या. Wow. त्याच्यात एक डबल डेकर केक पण होता व्हाईट. 8 केक एका दिवसात. अँड आय वॉज अलोन ॲट होम. दॅट वॉज नोबडी टू हेल्प. वाव. दिस इज ग्रेट यार. मस्त. मग तुझा हात आता छान बसलाय. प्रॅक्टिस राहत नाही कारण रोज As I told you always, प्रैक्टिस बहुत जरूरी है. See, being into a very busy schedule, she is doing it. तो आप लोग को तो करना ही चाहिए. ये वरती नाही खाली. हे केलं ना आणि खालती सोड आणि इकडनं परत दुसरं म्हणजे ना त्याचं हे नाही. क्यूट जुही क्यूट मॅम. I was about to read that. Yes, very nice. थोडं प्रेशर द्या. आज एवढ्या मुलींना मॅम ऍक्च्युली रोजगार मिळवून द्यायचं काम करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. Very true. कारण खूप लॉकडाऊनमध्ये मॅमच्या गोष्टींचा खूप उपयोग झाला असणार आहे. आय एम शुअर जे कोणी बघतायत त्यांना सगळ्यांना Very beautiful. किती आता काय करायचं अजून? अजून काय नाही. Sprinkles. चोको चिप्स दे. चोको चिप्स दे इकडे. ये फुल चॉकलेट केक होने वाला है. नाइस. सी? उबड-धुबडसा असा. नाही इट इज रिअली व्हेरी नाईस. आणि खरंच खूप छान केलंयस यार. कम ऑन. इट्स रिअली व्हेरी नाईस. All thanks to you only. For cupcake also, whenever you will do cupcakes ना, हे बघ. आधी थोडं लावून घ्यायचं. या लेवलिंग करना है. ओके एंड देन सेम ह्याच्यावर दिस वे कर तुला करायचं. आयुष्यात ज्या दिवशी रोज बनवता येईल ना तो दिवस खरा. अरे का अजून तू केलं नाही? केलं मग? बट तो दिवस सगळ्यात बेस्ट वाला दिवस असतो जेव्हा आपले रोजच छान येतात. मी मॅमचा आयसिंग क्लासचा लाईव्ह बघत होते
आणि माझं असं झालं की असं कसं काय होऊ शकतं, सगळे रोजेस कसे काय सेम आणि पटकन येऊ शकतात ना. रोज करणार? डायरेक्ट टीवायची एक्झाम नको. $700 light. So Wow, so beautiful. lovely. So you hope you are enjoying it. येस, आय एम एन्जॉईंग. मला खूप आवडतं केक्स करायला. ह्याच्यावरती पण तुम्ही चोको चिप्स घालू शकता. बाय द वे, माझ्या घरातले सगळे बर्थडे जेवढे झाले लॉकडाऊनमध्ये सगळे केक्स मी केले. सगळे ऑर्डर सगळे घरातल्यांना सगळ्यांना घरातले केक जात आहेत ना. आणि ऍक्च्युली सगळ्यांना तेच आवडतं माहिती आहे. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, मला विचाराल तर मला मॉन्जिनीस तर लॉंग बॅक मी सोडला होता विषय, पण बाकीचे पण केक्स मला आवडत नाहीत. आणि ह्यांच्या खायची हे झाली तर मतलब मैम ने बने हुए केक जब से मैंने खाए और खुद जब से बनाने लगी तो वो जैसे बनाती है वैसे ही मैंने सीखा था. तो अभी दूसरे केक्स अच्छे नहीं लगते. आणि मॅम ही सगळ्यात मोठी गोष्ट, माझी आई कधीच केक खात नव्हती. तिला शी यूज टू हेट केक्स. तिला चॉकलेट केक ने केकच नव्हता आवडत, बट ती केक खायला लागली. सो माझ्यासाठी दॅट वॉज द मोस्ट बेस्ट थिंग कि मम्मी ने केक खाया जो लाइफ में कभी खाती नहीं थी, और उसे ये वाले केक्स अच्छे लगे क्योंकि बहुत ज़्यादा स्वीट भी नहीं होते हैं और किसी को फेंक के मारो तो लगेंगे, ऐसे भी नहीं होते हैं. हाँ, क्योंकि बहुत सारे केक्स के स्पॉन्ज ऐसे होते हैं जो नाम के लिए स्पॉन्ज होते हैं लेकिन स्पॉन्ज होते नहीं है. ऐसे कड़क कड़क कुछ तो होता है. लेकिन मैम ने जो ट्रिक्स बताया, और हाँ ये भी प्रीमिक्स का भी मैम ने बताया था जो मुझे पता नहीं था. तो ऐसे छोटे छोटे बहुत सारी बातें थी जिसके साथ हम लोग मतलब टाइम कम और अभी छट से बना सकते हैं प्रीमिक्स होता है तो. और फिर प्राइसिंग के बारे में भी सब कुछ जो बताया था मैम ने कि मार्जिन्स कैसे होती है. तो ये सबसे बड़ी बात थी क्योंकि खुद उसी प्रोफेशन में हो के इतने सारे स्टूडेंट्स रोज इतने स्टूडेंट्स को सिखाना, और खुद के लिए टू बी वेरी फ्रैंक वो कॉम्पिटिटर्स ही होते हैं, लेकिन तो भी विदाउट एनी इनसिक्योरिटी बनाना ये बहुत बड़ी बात होती है. और ये बात उनसे ज़्यादा सीखने लायक है. मतलब ये सब तो सीखते ही है हम लोग, लेकिन एज ए ह्यूमन बीइंग इतना इनसिक्योर कोई भी, मतलब इतना निस्वार्थ कोई सिखाता नहीं है कभी. और उनको डर नहीं है क्योंकि जैसे मैंने कहा शी इज़ टैलेंटेड और वो कभी जाता नहीं है. उसके लिए किसी को मतलब कोई डर नहीं सकता उसके लिए. सो वैसे होना चाहिए, वैसे बनना चाहिए हम सबको. तो अभी आई होप आप सब में से ऐसे जाएंगे सब लोग आगे आगे डिप्लोमा में. और आप भी आपके फ्रेंड्स को बताना कहाँ से सीखा, तो मैम का नाम सब जगह होना चाहिए. और मेरी बहन भी इनसे ही सीख के गई है एक्चुअली, और संपदा मुळे. अच्छा. बहुत साल पहले उसने सीखा था, लेकिन वो भी इनकी स्टूडेंट थी और उसने मुझे बताया था कि मी ह्यांच्याकडे शिकली है तो तू पण जा. तो अभी मैंने मेरी दूसरी बहनों को भी बता दिया है, मैं मेरी फ्रेंड्स को भी बताती हूँ. वैसे ही आप भी सबको बताइए. थैंक यू. और ये मेरा केक अभी रेडी है चॉकलेट चिप्स का. हाँ, थोड़ा चमकून. So you made a lovely cake. So this cake was made with Apuras, Belgium. orange Belgium Apura का, and एक hamper में Apura सा. And I want to give this to lovely pretty Juhi here. Thanks for coming. सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्या शेड्यूल मधनं तू माझ्या एका फोनवर बोललीस. येणार मॅम, कधी पण Means that is so good. And this is a hamper for you from Apura. ये सरप्राइज आहे. Which- पता नहीं था. एक फोटो काढ. ये अप्युरा की तरफ ह्याच्यात तेच फ्लेवर आहेत अप्युराचे छान. तर छान केक बनव त्याचे. त्याचे छान केक्स बनव. आणि आय एम रियली थैंक यू कि तू तुझ्या बिजी शेड्यूल में. प्लीज डोंट से थैंक्स. नहीं, उसका शूटिंग चालू है अभी भी. वो सिर्फ 1 घंटे के लिए शूट को छोड़ के आई है. सो दैट इज सो स्वीट ऑफ हर. सो थैंक यू सो मच. थैंक्स टू यू और आप सबको ऑल द बेस्ट. Thank you. बहुत अच्छा आता हा केक ना तुझ्या 3 ला जाऊन सगळ्यांना दे खायला. इथे
इथे हे सगळ्यांना खाऊ दे ना. हाँ So you can cut it now. हाँ या ऑफ कोर्स. आणि हाँ अजून एक गोष्ट सांग मला सगळ्याचे टिप्स मैम ने बताया था कि केक कट करने के बाद समझ में आता है कैसे बनाए. मुझे तो बहुत बार ऐसा होता है कि केक बाहर से अच्छा दिखता है और अंदर वैसे नहीं होता है उसके. So now अविनाश केक घेऊन जातो. वाव. Come on girls, come. जीचा बर्थडे आपण सेलिब्रेट करू. किती छान पण यू नो व्हॉट ना माझा बर्थडे लास्ट इयर लॉकडाऊन मी एकटी घरात येते. लास्ट इयर सुद्धा मी एकटी करत होते. सो माझी एक मेकअप आर्टिस्ट आहे तिने माझ्यासाठी केक पाठवला होता आणि मग मी म्हटलं तिला दाखवू कसा म्हणून मी व्हिडिओ म्हणजे ठेवला त्याच्यावर मी कट केला केक. सो मला So now Jui's birthday we are going to celebrate. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Julie. Happy birthday to you. I know, I understand. वाव. So thank you so much Julie. खूप मजा आली तू आली म्हणून खूप सगळ्यांना आवडलं ना ऑल एन्जॉयड आता सगळ्यांना फोटोज पाहिजे सो वी विल टेक दॅट सेक्शन अँड बाय एव्हरीवन हियर इकडे पण सगळ्यांना सांग निके बोल सगळ्यांना बाय बाय आणि असा केक ट्राय करून बघा नक्की आणि मॅमचा डिप्लोमा कोर्स किंवा पण सिंगल डेचा जो मास्टर क्लास असतो तो प्लीज जॉईन करा आणि हा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि परत परत बघत राहा थँक्यू सो मच बाय बाय